नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या भरपूर जणांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, परंतु भरपूर जणांसमोर असा प्रश्न असतो की आपण कोणता व्यवसाय करावा. त्यासाठी मित्रांनो आपण आज असा एक छोटासा व्यवसाय बघणार आहोत आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवल सुद्धा खूपच कमी लागणार आहे. व्यवसायाची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत काजल मॅडम. तर मॅडम, सगळ्यात अगोदर हे सांगा, हा व्यवसाय कोणता आहे आणि एखाद्या नवीन माणसाला अशा प्रकारचा व्यवसाय चालू करायचा म्हटल्यानंतर कसं काय चालू करू शकतो? नमस्कार. हा व्यवसाय अगदी सोपा आहे. हे घरातली कुठलीही व्यक्ती करू शकते. ती व्यक्ती महिला असो किंवा बेरोजगार व्यक्ती असो. ह्या व्यवसायामध्ये खूप मुनाफा आहे. ते मुनाफा असा आहे की हा प्रोडक्ट बनवण्यासाठी 30 रुपये खर्च होतो. ते तुम्ही 60 ते 70 पर्यंत तुम्ही विक्री करू शकता. एखाद्याने घरच्या घरी अशा प्रकारचा व्यवसाय चालू करून प्रोडक्ट बनवलं तर मग हे प्रोडक्ट सेल कुठं करणार? हे प्रोडक्ट तुम्ही किराणा स्टोअरमध्ये या जनरल स्टोअरमध्ये विक्री करू शकता तुम्ही. हे प्रोडक्ट बनवण्यासाठी कोणती मशीन लागते का? हे प्रोडक्ट बनवण्यासाठी जी मशीन आहे ते खूपच सिंपल आहे. त्या मशीनला बिलकुल लाईट लागत नाही. विदाऊट लाईटची आहे, ती मॅन्युअल मशीन आहे. ते मशीनचं प्राइस आहे 7,999 रुपयामध्ये. मशीन सोबत तुम्हाला कच्चा माल, रॉ मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल. किती मटेरियल फ्री मिळणार आहे? 100 पीसचं रॉ मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे. अशी कोणती मशीन आहे की ज्या मशीनला लाईटची आवश्यकता लागणार नाही आणि त्यासोबतच मटेरियल सुद्धा 100 पीसचं फ्री मध्ये मिळणार आहे? ते मशीन बद्दल सगळ्यात जरा थोडं विस्ताराने सगळ्यांना माहिती सांगा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना माहित होईल. चला, आता मी तुम्हाला प्रोडक्टचं मशीन दाखवते. ते प्रोडक्ट तुम्ही कसं बनवलं जाईल हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते. बघा, हे मशीन आहे, सिंपल मशीन, ज्याला की लाईटची आवश्यकता नाहीये. मॅन्युअली आहे, फुल्ली मॅन्युअली आहे. हे तुम्ही घरोघरी कुठेही बिझनेस चालू करू शकता आपल्या घरामध्ये तुम्ही. विदाऊट लाईटची, विदाऊट मोटरची मॅन्युअली मशीन आहे. आता तुम्हाला मी झाडू ह्या मशीन मध्ये कसं तयार होतं हे दाखवते. हे डिफरंट टाईपचे रॉ मटेरियल आहे. त्याच्यातला एक प्रकार हा हँडल आहे. दुसरं रॉ मटेरियल आहे म्हणजे की तो आहे ग्रास आणि बांबू स्टिक्स. हे त्याचे रॉ मटेरियल्स आहेत झाडूचे. पहिलं आपल्याला हँडल घ्यायचं, हँडल, आणि त्याच्यानंतर ग्रास घ्यायचा. ग्रासमध्ये आपल्याला बांबू स्टिक टाकायचं आहे. बांबू स्टिक टाकायचं आहे कारण ते फुल्ली टाईट बसूयात म्हणून. पूर्ण मधोमध त्या बांबू स्टिकला घ्यायचं आहे. असं लेवलमध्ये करून असं बांबू स्टिकला एकदम मिडलमध्ये टाकून ह्या ग्रासला ह्याच्यामध्ये घालायचं आहे, हँडलमध्ये टाकायचं आहे. हे कोणीही काम करू शकतो. रुरल एरियामध्ये, जसं की गावामध्ये पण कोणी करू शकतो. ॲज अ बिझनेस करता पण करू शकतो. ह्याला असं टाईट करायचं, थोडंसं जास्त पण दाबायचं नाही, जेणेकरून हे तुटून जाईल. असं ह्याला पूर्ण टाईट करण्यासाठी ही मशीन आहे. आता मग एक प्रश्न ह्याच्यामध्ये, आता समजा आपण जर झाडूचं तुम्ही ते हँडल वगैरे हाताने बसवला तर ह्यामध्ये मशीनची काय आवश्यकता लागते? मशीन आहे, जर खूपच ह्याला जोर देऊन मारत गेलो, हे पूर्ण लॉसमध्ये जाईल, हे पूर्ण तुटून जाईल. त्याच्यामुळे हे मशीन आहे जे की टाईट करेल. म्हणजे मशीनचा वापर केल्यामुळे ते व्यवस्थित बसतं. हो. ह्या मशीनमध्ये हे असं टाकायचं हँडल. मशीनमध्ये हे असं टाकून ह्याला लॉक करायचं आहे. ह्याला लॉक करायचं असं. हे लॉक केल्यामुळे काय होतं मग? हे लॉक कशासाठी करतात, कारण की हे जे झाडू आहे हे पुढे जात नाही. ह्याला जेव्हा आपण रोल करतो, पुढे आपण रोल करणार आहे, हे रोल करत्या वेळेस ते पुढे जाणार नाही, त्याच्यासाठी आपण हे लॉक करतो. साधारणपणे एक झाडू बनवायला किती वेळ लागेल तरी समजा? झाडू बनवायला फक्त 1 ते 2 मिनिटं लागतात, जास्त टाइम लागतच नाही. हे जे हँडल आहे, हँडलमध्ये ग्रास टाईट बसण्यासाठी हे आपण असं फिरवतो. हे फिरवल्याने ग्रास हँडलमध्ये व्यवस्थित बसून जातो. हे असं हँडलमध्ये ग्रास बसत वेळेत तुम्ही जसं की बघताय की हे ग्रास पुढे चालले, ह्यासाठीच आपल्याला हे लॉक करायचं आहे व्यवस्थित. म्हणजे आता तयार झाला झाडू? हो, आता ऑलमोस्ट तयार झाला झाडू. मग हा सेल करायचा म्हणल्यानंतर कुठं सेल होऊ शकतो? हा सेल तुम्ही जनरल स्टोअरमध्ये, या किराणा दुकानात, या हर घरामध्ये तुम्ही ह्याला सेल करू शकता. आता हे पुन्हा निघणार नाही का एकदा फिट केलेले? हे मशीन आहे फिट करण्यासाठीच आहे ऑलमोस्ट, तर हे तर बिलकुल निघणार नाही आता ह्याच्यातून. तुम्हाला दिसतंय, जसं की दिसतंय की पूर्ण टाईट झालेलं आहे. ते डायरेक्ट आता सेल करू शकतो? हो, हे झाडू आता तुम्ही सेल करू शकता. मग हे आता हे बनवायला किती खर्च येतो, हे झाडू बनवायला?
हे झाडू बनायला फक्त 30 रुपये खर्च येतो. तुम्ही ह्याला जाऊन 60-75 तुम्हाला जे मार्केट व्हॅल्यू असेल तुम्ही ते सेल करू शकता. तुमचा तो मुनाफा असेल ज्या प्राइसने तुम्ही सेल करेल ते. हे आहे कॅरी बॅग झाडूचा. मग ह्या कॅरी बॅग पण कंपनीतर्फेच मिळणार? हो, हे Free कॅरी मध्ये बॅग असते पण? हे कॅरी बॅग सुद्धा तुम्हाला 100 पीसचा फ्री मध्ये भेटून जाईल मशीन सोबत. आता अजून एक यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे, कंपनी 100 पीस देणार आहे, मग 100 पीस नंतर एखाद्याला रॉ मटेरियल पाहिजे असेल तर तो रॉ मटेरियल नंतर हो, कुठून आम्ही घेणार? देऊ शकतो हे तुम्हाला रॉ मटेरियल पुढे Continue? कंटिन्यू देऊ शकतो. 100 पीसच्या नंतर जे तुम्हाला रॉ मटेरियल लागेल त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावा लागणार आहे. 100 पीसचा जो रॉ मटेरियल असेल तो आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. त्याच्या पुढे जे लागणार आहे त्याचे चार्जेस वेगळे असणार आहे. 100 पीसचं फ्री मिळणार, नंतर जर एखाद्याला पाहिजे असेल मशीन सोबत जे 100 पीसचं रॉ मटेरियल आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार. त्याच्यानंतरून जे तुम्हाला कंटिन्यू लागणार रॉ मटेरियल आहे त्याचे तुम्हाला चार्जेस द्यावा लागणार. आणि समजा आता एखाद्या व्यक्तीला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये कुठंही समजा बाहेरगावी एखाद्याला ग्रामीण भागामध्ये व्यवसाय चालू करायचा आहे, मग अशा प्रकारची मशीन तुम्ही कसं तुमच्याकडे कुरिअर आम्ही ट्रान्सपोर्टनुसार तुम्हाला ही मशीन देऊ शकतो. आणि मटेरियल? हो, मशीन सोबत तुम्हाला रॉ मटेरियल पण देऊ शकतो. हे झाडूवाली मशीन खूपच सिंपल आहे, विदाउट इलेक्ट्रिसिटीची, मॅन्युअल वाली. घरी बसल्या बसल्या पण हे काम करू शकता. हे मशीनची काय प्राइस किती? मशीनची प्राइस आहे 7,999 रुपये. प्रोडक्ट प्रत्येक ठिकाणी लागणारच आहे. बिझनेस म्हणो या घर म्हणो या हॉस्पिटल म्हणो सगळीकडेच लागणार आहे हा प्रोडक्ट. आता बघूयात मित्रांनो या व्यवसायातील काही उपयुक्त माहिती. मित्रांनो, व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर मार्केट सर्वे करणं खूप आवश्यक असतं. तसेच आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहोत त्या ठिकाणी या प्रोडक्टला किती मागणी आहे, तसेच लोकेशनचा अभ्यास करणं सुद्धा आवश्यक असणार आहे. तसेच मार्केटचा अभ्यास करणं सुद्धा आवश्यक असणार आहे. तसेच व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं सुद्धा आवश्यक असणार आहे. आणि तसेच मित्रांनो, मशीनचा वापर करताना उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं सुद्धा आवश्यक असणार आहे. आणि तसेच मित्रांनो, कोणताही आर्थिक व्यवहार करताना स्वतः प्रत्यक्षपणे सर्व बाबी पडताळून घेणे आवश्यक असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण झाडू बनवण्याची मशीन आणि त्या मशीनवरती झाडू कशा पद्धतीने बनवला जातो या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती बघितली. आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या संबंधित आपला काही प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा, त्यांना सुद्धा ही माहिती उपयोगाला येईल. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.